नमस्कार, मी श्वेता. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे 2023 मध्ये मी कोणत्या कोणत्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत, माझी कोणती स्वप्न मी पूर्ण केलेली आहेत. आणि हो, आपली जादू सिरीज चालू आहे. 4-5 दिवस फंक्शन असल्यामुळे मी व्हिडिओज कंटिन्यू नाही करू शकली स्पेसिफिकली जादू सिरीजच्या, पण हो, आजपासून कंटिन्यू व्हिडिओज येणार आहे. पासून आपण जादू सिरीजचे सगळे टास्क डेली करणार आहोत. म्हणूनच तुम्ही सबस्क्राइब नक्की करा आणि लाईक शेअर तर करतच जा. मी पाहत आहे की तुम्ही सगळेजण खूप भरभरून प्रेम देत आहात, आपले सबस्क्रायबर वाढत आहेत आणि व्हिडिओजला छान छान कमेंट सुद्धा तुम्ही करत आहात. तर असंच तुमचं प्रेम राहू देत आणि मलाही या सगळ्यातून खूप मोटिवेशन मिळतं आणि अशाच छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करत राहील. चला तर मग जाणून घेऊया 2023 मध्ये मी माझी कोणती स्वप्न पूर्ण केलेली आहेत आणि ते सुद्धा प्रूफ सोबत. 2023 मध्ये सगळ्यात सुंदर झालेली गोष्ट म्हणजे शौर्यचा जन्म झाला. 3 जानेवारीचा त्याचा जन्म आहे. 1 जानेवारीला माझ्या सासूबाईंचा बर्थडे असतो, 3 जानेवारीला शौर्याचा आणि 6 जानेवारीला माझ्या दिराचा बर्थडे असतो आणि 31 जानेवारीला माझ्या मम्मीचा बर्थडे. जानेवारीमध्ये आमच्याकडे आता 4 जणांचा बर्थडे असणार आहे. आई होण्याचा अनुभव खरंच खूप वेगळा आहे कारण आई झाल्यावरतीच आपली आई काय असते हे कळतं. आणि हा प्रवास इतका सोपा नाही, अवघड तर आहेच, पण हा प्रवास सोपा करण्यासाठी माझ्या मिस्टरांनी खरंच खूप माझी काळजी घेतली काय अजूनही घेत आहेत. आणि खरंच म्हणजे आई होताना नवऱ्याची, सासूची, घरातल्या सगळ्या मंडळींची साथ खूप महत्त्वाची असते आणि देवाच्या कृपेने ती साथ मला मिळाली आणि मी खरंच खूप नशीबवान मानते. सुंदर फॅमिली आहे माझी जी मला नेहमी सपोर्ट करते. शौर्याचा जन्म झाल्यानंतर खूप सुंदर गोष्टी या वर्षभरात माझ्यासोबत घडल्या. जी स्वप्न होती माझी, मी बऱ्याच वर्षांपासून पाहत होते, ती स्वप्न 2023 मध्ये माझी जाऊन पूर्ण झालेली आहेत आणि अजूनही जी स्वप्न अपूर्ण राहिलेली आहेत त्यांच्यावरती मी काम करत आहे. शौर्य जेव्हा झाला तेव्हा 1 महिन्यानंतरच मी लगेचच ऑफिस जॉईन झाले आणि जेव्हा माझी डिलेव्हरी होणार होती त्या दिवशी सकाळी सुद्धा मी ऑफिसचे कॉल अटेंड करूनच डिलेव्हरीसाठी गेले होते. मला हे एक्झाम्पल सेट करायचं होतं की आई होत असताना आपलं करिअर नाही सोडायचं, आपलं करिअरही आणि बाळही सगळं आपण बॅलन्स करू शकतो हे जगाला दाखवायचं आणि मी ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अर्थातच त्याच्यासाठी मला घरच्यांची साथ होती म्हणून अजूनही करू शकते. सो शौर्य झाल्यानंतर 1 महिन्याने मी ऑफिस जॉईन झाले. ऑफिस जॉईन झाल्यानंतर मी शौर्याला बघत ऑफिसची कामं करत होती. आई आणि माझे हस्बंड माझी काळजी घ्यायचे. नवीन आई असून सुद्धा पण मी ऑफिसचं काम बॅलन्स केलं आणि मला एकदा नाही तब्बल 4 वेळा कंपनीकडून रिकॉग्नायझेशन मिळालं यावर्षी. शौर्याला सांभाळत असताना, ऑफिसचं काम करत असताना जो काही मधला वेळ मला मिळत होता, मी इंस्टाग्राम पेज चालू केलं शौर्याच्या नावाने, माइंडफुल पॅरेंटिंग असं. माझं असं मत आहे की प्रत्येक आईने इन्फॉर्मेटिव्ह असणे खूप गरजेचं आहे आणि तिने चांगलं कंटेंट बघून ती बाळासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे आईने ठरवायला पाहिजे. जेव्हा आई इन्फॉर्मेटिव्ह नसते तेव्हा तिला चुकीच्या गोष्टींसाठी मुकावं लागतं आणि बाळावरती जे प्रयोग होतात ते भोगावे लागतात. म्हणूनच आई इन्फॉर्मेटिव्ह राहावी म्हणून मी माइंडफुल पॅरेंटिंग हे इंस्टाग्राम पेज चालू केलं. चालू करण्याचा माझा हेतू खूप क्लिअर आहे की मला जी हेल्प मिळाली नाही किंवा मला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या आणि त्याच्यामुळे मला अडचणी आल्या, त्या अडचणी दुसऱ्यांना येऊ नये आणि सगळ्यांना मदत मिळावी योग्य वेळी म्हणून मी माइंडफुल पॅरेंटिंग हे पेज चालू केलं आणि ते पेज 1 महिन्यातच व्हायरल झालं आणि आज त्याचे 60K पेक्षा पण जास्ती फॉलोअर्स आहेत आणि खूप भरभरून प्रेम आम्हाला तिथे मिळत आहे. तिथे आम्ही डेली व्हिडिओज बेबी रिलेटेड टाकत असतो, तर खूप भरभरून प्रेम मिळतं. खूप सुंदर फॅमिली आमची तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप छान लोकांसोबत कोलॅबरेशन करण्याचे योग सुद्धा आले आणि खूप छान प्रोडक्ट सुद्धा आम्हाला आमच्या पेजवरती दाखवता आले.
तर तो एक प्रवास चालू आहे। महत्त्वाची गोष्ट मी शिकले पॅरेंटिंग। आधी पॅरेंटिंगबद्दल इतकं काही माहिती नव्हतं, बट शौर्य पोटामध्ये असल्यानंतर जेव्हा मी गर्भसंस्कार चालू केले तर पॅरेंटिंगविषयी अभ्यास चालू केला आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी आयुष्यामध्ये उलगडत गेल्या की लहान मूल हा मातीचा गोळा असतो, आपण जसा आकार देऊ तसे ते बनतात आणि भरपूर गोष्टी शिकत आहे आणि खरंच मला खूप 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 शिकायला मिळाले की म्हणजे पहिले अगोदर हे माहितीच नव्हतं आणि शिकल्यानंतर खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला। प्रत्येक आईवडिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे की 2 डोळे तुमच्याकडे नेहमी पाहत असतात आणि तुम्ही जे करत आहात तेच ते फॉलो करत असतात। तुम्ही ज्या गोष्टी करत आहात तेच ते करतात। ते पोटातून वेगळं काहीतरी शिकून येत नाही, तुम्ही जे शिकवलेलं आहे तेच ते शिकत असतात। पेंटिंग जेव्हा मी शिकले तेव्हा माझी पर्सनॅलिटी म्हणजे माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप चेंजेस आले आणि खूप आम्हाला लर्निंग मिळाले। सो हा एक लाईफचा खूप सुंदर फेज आहे आमच्या। आम्ही खूप एन्जॉय करत आहोत पॅरेंटिंग। मला इथे सांगायला आवडेल की प्रत्येक आईवडिलांनी चाइल्ड सायकोलॉजिस्ट होणे खूप महत्त्वाचे आहे। होतं 1 महिन्यानंतर ऑफिस जॉईन करणं। कंपनीने मला जरी 1 महिना सुट्टी दिलेली होती तरीही 1 महिन्यानंतर त्यांनी माझा वर्कलोड इतका सुंदर पद्धतीने मॅनेज करून दिला की ज्याच्यामुळे मला बाळालाही योग्य वेळ देता येत आहे। तो डिसिजन योग्य घेतला। मी माझ्या मिस्टरांसोबत बोलले काय करू, 1 महिन्यानंतर जॉईन हो की नको, आपण इतका लॉस सहन करू शकतो का दर महिन्याचा। सो आम्ही दोघं जण डिस्कशन केल्यानंतर या पॉईंटवर आले की मी ऑफिस 1 महिन्यानंतर जॉईन होईल आणि घरातल्या ज्या गरजा होत्या, जी आमची स्वप्न होती ती आम्ही पूर्ण करू शकलो आणि बाळालाही योग्य वेळ देऊ शकलो। यावर्षी मी अशा गोष्टी घेतल्या ज्यांचा मी कधीच विचार केला नव्हता। अशी अजून एक गोष्ट सुंदर घडली म्हणजे माझ्या खूप सुंदर मैत्रिणी झाल्या। मी गर्भसंस्कारचे जिथे कोर्स करत होती तिथे एक सुंदर न्यू मॉम्सचा आमचा ग्रुप तयार झाला आणि जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आम्ही मिळून एकत्र करतो, पॅरेंटिंग रिलेटेड, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट रिलेटेड, न्यू मॉमने स्वतःला कसं बॅलन्स ठेवायचं। सो 2023ने मला इतक्या सुंदर मैत्रिणी दिल्या। अगदी आम्ही एकमेकींना भेटल्यासुद्धा नाही आहोत तरीसुद्धा असं वाटतं की खूप वर्षानुवर्षे जुनी मैत्री आहे आमची। तर 2023ने मला खरंच खूप सुंदर मैत्रिणी दिल्या। अजून एक सुंदर गोष्ट घडत आहे की मी जे काही माझे सेविंग्स इन्व्हेस्ट केले होते ते आता प्रॉफिटमध्ये जात आहे। तीच इन्व्हेस्टेड अमाऊंट आता आमच्या घराच्या इंटेरियरसाठी आम्ही वापरू शकतो। मला खरंच खूप अभिमान वाटतो की मी माझ्या नवऱ्याला थोडीफार फायनान्शियल हेल्प करू शकते आणि आमची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मदत करू शकते। माझं हे स्वप्न होतं जे मी माझ्या मिस्टरांना नेहमी बोलायचे की मी 2 व्हीलरवरती बसणार नाही, बाळाला घेऊन मी 4 व्हीलरमध्येच बसेल। तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला, त्यांनी मला नेहमी मोटिवेट केलं की तू करू शकतेस आणि तू कर आणि तूच घेऊ शकतेस। तर यस, मी घेतली कार, स्वतःच्या हिमतीवरती घेतली। मी असं बिलीव्ह करते की आपली जी स्वप्न आहेत ती आपणच पूर्ण करावी, त्याच्यासाठी हिम्मत करावी आणि मला नाही आवडत मिस्टरांचे किंवा वडिलांचे पैसे घेऊन त्याच्यावरती आपली स्वप्न पूर्ण करावी। माझे असे विचार आहेत की मी माझी स्वप्न पूर्ण करून त्यांचीही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करू आणि त्यांना नेहमी सपोर्ट करू। स्वतःलाच मला खूप प्राऊड वाटतं की मी स्वतःची स्वप्न मी स्वतः पूर्ण करते आणि दुसऱ्याचा आधार सुद्धा बनत आहे। तर 23 मध्ये भरपूर छोट्या छोट्या गोष्टी घडल्या, खूप छान छान गोष्टी घडल्या, बट यस महत्त्वाची गोष्ट मी शिकली ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे आणि कृतज्ञता व्यक्त करायला जेव्हापासून मी शिकली माझ्या आयुष्यामध्ये इतके सुंदर बदल झाले। ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, गाडी, आमचं नवीन घर, माझे सुंदर सगळ्यांसोबत झालेले नाती, बाळाचा जन्म, तर या सगळ्या गोष्टी मी कृतज्ञतेमधूनच अचीव करू शकली। जेव्हापासून मी ही प्रॅक्टिस स्टार्ट केली मला खरंच माझ्या लाईफमध्ये इतका पॉझिटिव्ह चेंज पाहायला मिळाला की मी जे काही स्वप्न बघते ते इतके सोप्या पद्धतीने मी अचीव करू शकते। अर्थातच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या मेहनतीची गरज आहे, पण तुम्ही पॉझिटिव्ह असणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण तुमचे विचारच तुम्हाला घडवत असतात आणि तुमच्या भावनाच युनिव्हर्स ऐकत असतं।
त्यामुळे तुमच्या भावना नेहमी चेक करणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्या भावना या जर कृतज्ञतेच्या असतील तर युनिवर्स तुम्हाला भरभरून देतं आणि हेच मी शिकली यावर्षी. आणि आता मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही आहे, कारण अगोदर जशी मी होती पूर्ण 180 डिग्री मी आता चेंज झालेली आहे. पहिले मी खूप रडी होती, म्हणजे कोणी काय बोललं नाहीतर कोणी आपल्याला अपमान केला नाही तर मन दुखावलं तर मग तेच धरून बसायचं, त्या निगेटिव्हिटीमध्ये राहायचं आणि आपल्या वर्क लाईफ बॅलन्सवरती सगळ्यावरती त्याचा परिणाम करून घ्यायचा. पण यावर्षी मी जेव्हापासून कृतज्ञतेची प्रॅक्टिस चालू केली मी खूप चेंज झाले. मी रेकीचे कोर्सेस केले, पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यासाठी मी खूप काम केलं, मी खूप सुंदर पुस्तकं वाचली, खूप सुंदर लोकांचा सहवास मला मिळाला आणि खूप सुंदर मी माझे विचार बनवले. त्याच्यामुळेच हे सगळं अचीव झालं आणि म्हणूनच मला हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. म्हणूनच मी ही जादू सिरीज चालू केली, कारण मला हे माझ्यापर्यंत नाही ठेवायचे. माझी जी प्रगती होत आहे तशीच तुमच्या सगळ्यांची प्रगती व्हावी ही माझी खरंच मनापासून इच्छा आहे. म्हणून मी ही जादू सिरीज चालू केलेली आहे. हेच सांगायचं आहे की मी जसे प्रयत्न केले तसेच प्रयत्न जर तुम्ही केले तर तुम्ही सुद्धा तुमची स्वप्न अचीव करू शकता. माइंडफुल पॅरेंटिंग या पेजवरती मी बऱ्याच लोकांना या गोष्टी शेअर केल्या आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा फायदा झाला. म्हणूनच मी ठरवलं की यूट्यूब मार्फत आपण ही सिरीज चालू करून लोकांना हेल्प करूयात. तर नाहीये की 2023 मध्ये माझ्यासोबत एकही निगेटिव्ह गोष्ट नाही घडली. भरपूर निगेटिव्ह गोष्टी झाल्या पण त्यांचा इम्पॅक्ट माझ्यावरती तेवढा झाला नाही. निगेटिव्हला मी फाईट करून पॉझिटिव्ह आता इथे आहे आणि पॉझिटिव्ह स्टेट माझा इथे आहे. तर मी हे ओव्हरकम केलेलं आहे आणि या गोष्टीचं मला खरंच खूप 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 प्राऊड वाटतं. श्वेता आणि आजची श्वेता मला खरंच स्वतःला तो फरक जाणवतो. पीस ऑफ माइंड बोलतात ना, पीस ऑफ माइंड, त्याचं खरंच मला आता मिनिंग समजायला लागला आहे आणि मी ते जगत आहे. सगळ्यात शेवटची गोष्ट यावर्षी मी जी केलेली आहे ती म्हणजे यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं. विश्वास आहे की मी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगलं कंटेंट शेअर करणार आहे. म्हणूनच हा चॅनल मी चालू केला. सगळ्या गोष्टी होत्या ज्या मी 2023 मध्ये अचीव केलेल्या आहेत आणि अजूनही भरपूर सुंदर गोष्टी मी अचीव करणार आहे. त्यात मी वेळोवेळी तुमच्यासोबत शेअर करेलच. चला तर मग आता जाणून घेऊया डे 5 चे टास्क काय काय आहेत आपल्या जादू सिरीजचे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे. 5 मध्ये आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहोत आपल्या पैशाबद्दल. यस, जादूची धनसंपत्ती. तर खूप सहज पद्धतीने आपण नेहमी असं बोलतो की आम्ही तर गरीबच आहोत, आमच्याकडे थोडी ना पैसे आहेत इतके, किंवा आमच्यावरती कर्जच आहे. आपण पैशाबद्दल आहे ना खूप नकळतपणे निगेटिव्ह बोलतो आणि त्याच्यामुळे काय होतं, पैसा आपल्यापासून अजून दूर जायला लागतो. आपण नेहमी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा केव्हा तुमच्याकडे पैसे येतात की कळत न कळत येतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा आपण असं बोलतो की आम्ही गरीबच आहोत त्यावेळेला युनिव्हर्सला याच भावना जात असतात की या व्यक्तीला गरिबी अजून हवी आहे. लक्षात ठेवा, कृतज्ञता म्हणजे श्रीमंती आणि कुरकुर करणे म्हणजे गरिबी. तुम्ही पाहिलं असेल की असं एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट महाग मिळत असेल तर लगेचच खूप लोक कुरकुर करायला लागतात. तिथे ही गोष्ट स्वस्त मिळते, इथे ही गोष्ट महाग मिळते. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही निगेटिव्हिटी स्प्रेड करत असता युनिव्हर्सकडे. की तुमच्या जीवनामध्ये जर पैसा नसेल तर तुम्ही चिंता, मत्सर, राग, द्वेष, तिरस्कार अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या करून तुम्ही त्याच गोष्टी अट्रॅक्ट करत आहात. म्हणून तुमच्याकडून पैसा दूर पळत आहे. तुमची परिस्थिती कशीही असू दे, तुमच्याकडे पैसे नसू देत, पण तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त केली, 1% जरी तुमची कृतज्ञता तुम्ही व्यक्त करत असाल तर युनिव्हर्सकडे त्या भावना पोचतात आणि तुमच्याकडे पैसा यायला सुरू होतो. हे ओव्हरनाईट नाही होत, याला प्रयत्न करावे लागतात. कारण तुम्ही असं म्हणालात की सकाळी मी थँक्यू बोलले होते पण संध्याकाळी पैसे आले नाही, असं नाही. कृतज्ञता ही भावना अशी आहे की कंटिन्युअसली ती तुमच्यासोबत असायलाच हवी. तुम्ही जेव्हा ती व्यक्त कराल युनिव्हर्स तुम्हाला भरभरून. पुस्तकामध्ये एक वाक्य त्याने सांगितलेलं आहे की आता जी व्यक्ती व्यक्त करत राहील तिच्याकडून भरभरून पैसा येईल आणि जी व्यक्ती ती नाकारेल त्या व्यक्तीकडे जे आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जाईल. तर तुम्ही पाहिलं असेल की जे लोक तक्रारी करतात त्यांच्याकडे नेहमी काही ना काही
प्रॉब्लेम्स, निगेटिव्हिटी असतातच. आणि जे लोक खरंच काही अचीव करतात ते शांत, कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात. तर हा फरक तुम्ही टास्कमध्ये काय करायचं आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे पैशासाठी. तर लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्यासाठी जो काही पैसा खर्च झालेला आहे, तुम्ही तो खर्च केलेला नसेल, पण तुमच्या घरातल्यांनी तुमच्यासाठी केलेला असेल, तुमची शाळेची फी, तुमचं खाणं पिणं, तुमच्या इतर गोष्टी, तर त्या पैशाबद्दल तुम्हाला आत्ता कृतज्ञता व्यक्त करायची आहे की थँक्यू गॉड फॉर द मनी टू पे माय फीज इन माय कॉलेज ऑर माय स्कूल. असं तुम्ही वाक्य बनवून कृतज्ञता व्यक्त करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक कळत न कळत, इवन कुठलं डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळालं असेल त्याबद्दल सुद्धा तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कृतज्ञता व्यक्त करताना नेहमी थँक्यू 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 हे 3 वेळेस म्हणायचं आहे. आता टास्कमध्ये काय करायचं आहे, डे 1चा टास्क आपल्याला रिपीट करायचा आहे. कुठल्याही 10 नवीन गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्हाला डे 2चा जो आहे तोच रिपीट करायचा आहे. तो दगड तुमच्यासाठी घेतलेला आहे, तो दगड रोज रात्री झोपताना हातामध्ये घेऊन कुठल्याही 3 गोष्टी ज्या दिवसभरामध्ये सुंदर घडलेल्या आहेत तुमच्यासोबत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि मगच झोपायचं आहे. 3रा टास्क तुम्हाला असा करायचा आहे, तुम्हाला एक नोट घ्यायची आहे. किती पण रुपयांची तुम्ही नोट घेऊ शकता, 10, 20, 30, 100, 500, तुम्हाला जी हवी ती नोट तुम्ही घ्या आणि चिटकवायचं आहे जिथे तुमची नजर नेहमी जाईल. तुमचा आरसा नाही तर भात, तिथे तुमची नेहमी नजर जाईल. आणि त्याच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे ठळक अक्षरामध्ये, नोट चिटकवायची आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला ठळक अक्षरामध्ये लिहायचं आहे, आजपर्यंत मला मिळालेल्या पैशाबद्दल मी मनापासून आभारी आहे. की तुम्ही मनामध्ये सुद्धा रिपीट करू शकता. प्रकारे हे 3 टास्क तुम्हाला करायचे आहेत. आजच्या दिवशी 10 कृतज्ञता लिहायच्या आहेत. मला लिहायचं आहे की आत्तापर्यंत जे काही पैसे मला मिळाले त्याच्याबद्दल मी आभारी आहे. आणि 3रा टास्क तुमच्या हातामध्ये रात्री झोपताना दगड घेऊन तुम्हाला तुमच्या दिवसभरामध्ये कुठल्याही 3 गोष्टी ज्या घडल्या त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आय होप तुम्हाला टास्क समजला असेल. तुम्हाला जो काही डाऊट असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि हो, लाईक करत जा, तुमच्यासारख्या गोड लोकांसोबत शेअर करत जा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगत जा की व्हिडिओज कशा वाटत आहेत करून. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आपली फॅमिली मोठी होईल. सबस्क्राईब केल्यानंतरच मला प्रेरणा मिळणार आहे अजून छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्याची. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.